मेष राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेबारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. 1 जून या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे. 8 जून या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 15 जून या दिवशी सूर्य ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 20 जून या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो. 22 जून या दिवशी बुध ग्रह पुनश्च एकदा राशी परिवर्तन करून कर्क राशीमध्ये येतोय. मग या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मेष राशी प्रथम स्थान ज्याला आपण लग्न भाव. स्वामी मंगळ ग्रह हा 20 जून या दिवशी राशी परिवर्तन करून स्वतःच्या मेष राशीतनं वृषभ राशीमध्ये तो राशी परिवर्तन करून येतोय. पहिले 20 दिवस मंगळ ग्रहाचा रोचक नावाचा राजयोग लग्नी मेष राशीमध्ये स्वतःच्या स्वराशीमध्ये हा ग्रह वास्तव्य करतोय. विचारांची शक्ती, कार्याचा ओघ हा प्रचंड मोठ्या प्रमाणात असणार आहे. कुठल्याही विषयाला, कुठल्याही कामाला तुमची तडजोड नसणार आहे आणि किती काम केलं तरी तुम्हाला थकवा येऊ शकणार नाही आहे. काम हे अगदी एक घाव 2 तुकडे, म्हणजे जे काम तुम्ही हातात घ्याल ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कार्याला मोठी गती प्राप्त होते. 20 तारखेनंतर ज्या वेळेला धनस्थानात जाईल लग्नेश, त्यावेळेला धनप्राप्ती ही ज्या प्रमाणात चालू आहे त्यात बदल तर होणार नाही, परंतु काही व्यापार उद्योगाच्या ठिकाणी पैसे गुंतवले जाण्याची दाट शक्यता आहे. द्वितीय स्थान या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 8 जून या दिवशी राशी परिवर्तन करतोय आणि तो मिथुन राशीतनं कर्क राशीमध्ये जातोय. पहिले 8 दिवस शुक्र ग्रह हा नैसर्गिक शुभग्रह असल्या कारणाने उपचय स्थानात चांगले फल नाही देऊ शकणार, परंतु 8 तारखेच्या नंतर आर्थिक धनस्थितीची जी विल्हेवाट आहे, प्रॉपर्टी, वाहन, त्याचबरोबर एखादी वास्तू, चांगली जमीन या ठिकाणी गुंतवण्याची शक्यता आहे आणि ते तुमच्या प्रगतीसाठी उत्तम असेल. तृतीय स्थान या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 4थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. हा 22 तारखेला स्वतःची रास परिवर्तन करून 4थात येतोय. पहिले 22 दिवस 22 जून पर्यंत उपचयात स्वराशीमध्ये आहे. इथे सूर्यग्रह हा 15 तारखेला येतोय. बुध ग्रहाला ज्या स्थानामध्ये, ज्या राशीमध्ये वास्तव्य करायचं असतं त्याप्रमाणे त्याला फलं द्यायची असतात. स्वतःच असं विशेष तो अस्तित्व दाखवत नाही, त्यामुळे धडाडीचे घेतलेले निर्णय 22 दिवसांमध्ये तेही तो काही चुकू देणार नाही. बुद्धिमताम वरिष्ठम अशा प्रकारचं कार्य तो करायला लावणार आहे. 4थ स्थान या स्थानाचा स्वामी चंद्रदेव हा मासिक गोचरीच्या राशी भविष्यात त्याचा विचार होत नाही. प्रतिरोज दैनिक राशी भविष्यात त्याचा विचार होतो. पण इथे एक आनंदाची गोष्ट म्हणजे गुरु महाराज 1 तारखेला कर्क राशीमध्ये येत आहे. तसे मेष राशीला ते 4th स्थानात आहे, 4थे आहे. 4था, 8वा, 12वा गुरु हा माणसाला पीडा देणारा असतो, त्रास देणारा असतो.
परंतु मेष राशीच्या जातकांसाठी ते कर्क राशीत चतुर्थात आल्यामुळे ते उच्चीचे होत आहे, शक्तिवान होत आहे, ताकदवान होत आहे आणि गुरु महाराजांचे ते हंस नावाचा राजयोग तयार होत आहे. जे सुख पाहिजे ते सुख तो दिल्याशिवाय राहणार नाही, परंतु त्याचबरोबर थोड्या बहुत प्रमाणामध्ये शरीर पीडा जाणवेल, आईच्या प्रकृतीला त्रास जाणवेल, त्याची पण काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. जी म्हणून इस्टेट प्रॉपर्टी आवडत असेल ती खरेदी करा, ती यशावह लाभदायक तुम्हाला राहील. पंचमस्थान स्वामी सूर्यदेव हे 15 तारखेला राशी परिवर्तन करताय आणि ते वृषभेतनं मिथुनेत येत आहे. पंचमेश धनात्न पराक्रमाकडे. पंचमस्थान हे मेष राशीच्या जातकांची विद्या प्रगल्भ करणार आहे, कारण की गुरु महाराज धनात गेले. शिक्षणासाठी येणाऱ्या अडथळ्यांची, पैशांची जी काही संकट होतं, मालिका होती, ती दूर होऊन शिक्षणासाठी परदेशात जाण्याची एक संधी तयार होते, अथवा परजिल्ह्यात, परगावात, परराज्यात जाण्याचा योग येतोय. अचानक धनप्राप्तीच्या दृष्टीनं असे काही योग नाहीये, स्वकष्टानं धन अर्जन करण्याचा योग आहे. लॉटरीचं तिकीट काढायचं असेल कोणाला तर आपण हे 15 तारखेच्या आत आपण करा. ज्या जातकांना आपल्या प्रेमाचा जो काही मनात असलेला विषय असेल तो आपल्या प्रिय व्यक्तीजवळ मांडायचा आहे तर तो 15 तारखेपर्यंत करा. राहिलेल्या शिक्षणातील अडथळा दूर होऊन शिक्षणाला चांगला मार्ग सुटेल. षष्ठ स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 22 तारखेला राशी परिवर्तन करतोय आणि तो कर्क राशीमध्ये येतोय. आता उपजयाचा मालक उपजयात असणं ही अत्यंत शुभ गोष्ट आहे. मित्र परिवाराकडनं फायदा, मातुल घराण्याकडनं प्रेम, हाताखाली काम करणारे लोक अगदी झोकून देऊन काम करणं, यांसारख्या आनंदाच्या गोष्टी घडत आहे. कर्ज मिळवायचं आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यामध्ये सुद्धा मोठं यश प्राप्त होत आहे. सप्तम स्थान या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 8 तारखेला 8 जूनला राशी परिवर्तन करतोय आणि तो कर्केत येतोय. पहिले 8 दिवस विवाह निश्चिती, आपल्यापेक्षा लहान बहीण भावंडांकडनं विवाह निश्चित होणे, आजूबाजू शेजारच्या लोकांकडनं विवाहाच्या बाबतीत काही महत्वाची भूमिका घेतली जाण्याचा योग आहे. आणि त्यानंतरचा कालखंड असा आहे की आपल्या आईकडनं, आईच्या गावातील एखाद्या मुलीबरोबर अथवा मुलाबरोबर विवाह निश्चित होणे, मातृ घराण्यातील लोकांकडनं विवाहाची तारीख निश्चित केली जाणे, किंवा एखादा व्यवसाय सुरू करतो आहे, पार्टनरशिप पहिले 8 दिवस केली तर शेजारी पाजारी किंवा आपल्या बंधुवर्गाबरोबर, आणि नंतर केली तर घरातीलच व्यक्तीबरोबर, रक्ताच्या नात्यातील व्यक्तीबरोबरच पार्टनरशिप करा, बाहेर करू नका. अष्टमस्थान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 20 जूनला राशी परिवर्तन करतोय. लग्नेश आहे तो. मंगळ ग्रहाचा लग्नी रुचक नावाचा महाराजयोग तयार होतोय. शक्तिशाली आहे, मृत्यूवर मात करणारा हा योग आहे. किती मोठं संकट आलं तरी न डगमगणारा हा योग आहे. कार्याची, कर्तृत्वाची परिसीमा ही अतिशय उत्तम आहे. पण 20 तारखेनंतर काळजी घ्यावी लागेल. वाहन चालवत असताना अग्नीपासून थोडीशी काळजी घ्यावी लागेल. भाग्यस्थान स्वामी गुरु ग्रह हे चतुर्थात आले आहेत 1 तारखेला, आणि कर्क राशीत ते आल्यामुळे उच्चीचे झाले आहेत. हंस नावाचा राजयोग आहे. तीर्थयात्रा होणं, गुरूंची कृपेची लाभ प्राप्ती करून घेण्याचा हा योग आहे. दशमाला कर्मस्थान याचा स्वामी शनी ग्रह हा व्ययात गेलेला आहे. केलेल्या कार्याचं दुसरे फळ चाखू द्या, परंतु तुम्ही तुमचे चांगले कर्म करायचे सोडू नका. एक दिवस तरी असा येईल तुम्ही केलेल्या कार्याची पावती समोरच्यांना घ्यावी लागेल. कार्याचा ओघ वाढताय, परंतु मुंगी होऊन साखर खावं लागणार आहे. एकादश स्थान कुंभ राशी स्वामी शनी ग्रह व्ययात आहे.
लाभाचं व्ययात रूपांतर होणार आहे. जेवढ्या कमवणार आहोत त्या दुपटीनं पैसा स्वतःवरती खर्च होईल. कार्याचा उरख जो आहे तो नक्कीच चांगल्या कामाला लागेल. गेलेल्या पैशाचा विचार न करता तो सद उपयोगात कसा येईल यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. वेश गुरु महाराज तर आता शक्तिशाली झाले आहेत मेष राशीच्या लोकांना. खर्च करायला लावणार आहे. घरातील कुटुंबातील सदस्यांवरती त्यांचा खर्च होईल. एक वास्तू असून दुसरी प्रॉपर्टी घेण्याचा योग येईल, तिथे पैसे खर्च होतील आणि ते चांगल्या ठिकाणी आहे. अनोळखी माणसाचं ऐकून पैसे गुंतवू नका. मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 2, शुभ रंग पिवळा आहे. शुभ दिवस 11 तारीख, 12 तारीख, 26 तारीख, 27 तारीख, 28 तारीख आहे. अशुभ दिवस 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख आणि 8 तारीख आहे. आपल्यासाठी मंत्र आहे ओम नारायणाय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.